इम्पॉर्टंट आहे तुमच्या. कोणत्या रिफ्यूज, सिवेज, सलेज, गार्बेज, सीवर्स, ह्या ज्या टर्म्स आहेत बीओडी आणि सीओडी, ह्या ज्या तुमच्या टर्म्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तर रिफ्यूज मध्ये बघा, मला म्हणजे मी ते पीपीटी मध्ये टाकलेलं नाहीये, एक मिनिट नेटवर असेल तर आपण बघूया. एकच मिनिट. ह्या टर्म्स आहेत की तुम्हाला सेप्टिक टँक शिकायच्या अगोदर क्लिअर होणं महत्त्वाचं. एकच मिनिट हा, शेअर करते मी. तुम्ही लिहून घ्या, मी सांगते तसं. प्लंबिंग सिस्टीम, सीवर, वेस्ट पाईप, सीवर्स. नेटवर पण तुम्हाला मला सांगायचं की तसं काही नाही आहे सापडत, पण तुम्हाला सर्च करून सांगेल. तुम्ही एकदा लक्ष देऊन ऐका. रिफ्यूज मध्ये काय, जे तुमचं वेस्ट मॅटर आहे, कोणतं पण वेस्ट मॅटर जे ड्राय असेल ते तुमचं काय असणार आहे, रिफ्यूज मध्ये येणार. सिवेज मध्ये काय, तुमचं ऑल लिक्विड वेस्ट, कुठलं असेल, इंडस्ट्रियल असेल किंवा स्ट्रॉंग वॉटर किंवा तुमचे जे टॉयलेट्स बाथरूम आहेत तिथलं जे वेस्ट असेल, जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे ते तुमचं कशामध्ये येणार, सिवेज मध्ये. आणि सलेज मध्ये काय, जे तुमचं बाथरूम, किचन आणि वॉश बेसिन्स असतील तिथलं वेस्ट तुमचं कशामध्ये येणार, ज्याला स्मेल नाहीये कोणत्याही प्रकारचा, ते वेस्ट कशामध्ये येणार, तुमचं सलेज मध्ये येणार. गार्बेज मध्ये काय, जे तुमचं ड्राय रिफ्यूज आहे, जे तुमचे फ्रुट्स असतील, लिव्स असतील किंवा तुमचं जे पेपर वेस्ट आहे ते तुमचं कशामध्ये येईल, गार्बेज वेस्ट मध्ये येईल. नेक्स्ट काय आहे, तर तुमचं नेक्स्ट काय म्हणू शकता, सीवर. तर सीवर म्हणजे काय, तुमचा क्लोज्ड ड्रेनेज पाथ आहे. त्या क्लोज्ड ड्रेनेज पाथ मधून जे तुमचं काही वेस्ट पास होईल ते तुमचं काय असणार आहे, सीवेज वेस्ट असणार, सॉरी सीवर वेस्ट असणार आहे. तुमच्या सीवर लाईन्स मधून जे तुम्ही वेस्ट पास करणार, लिक्विड, सॉलिड, इंडस्ट्रियल, डोमेस्टिक वेस्ट, तुमचं कोणत्याही प्रकारचं असेल ते तुमच्या सीवर पाईप्स मधून तुम्ही पास केलं की ते तुमचं सीवर वेस्ट तुमचं होणार आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या, मला एकदा सांगा. तुम्हाला आता मी माझ्याकडे दाखवायला स्क्रीन वरती नाहीये, एक मिनिट. डेफिनेशन्स, लक्षात येते का तुमच्या मी सांगते ते, लक्षात येते का सगळ्यांच्या, आवाज येतोय? चाल, विठ्ठल, शिंदे, तोरणे, हर्षली, स्मिता, पूजा ढेरे, बोला. माने. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. ठीक आहे, तुम्ही बोललात तर मला समजेल. हॅलो मॅम. हा बोला. सेवरेज ही एक टर्म आहे ह्याच्यामध्ये, त्याच कोणती? मी सेवरेज. चॅट बॉक्स मध्ये टाकता का, तुमचा आवाज स्पष्ट येत नाही, चॅट बॉक्स मध्ये टाका कारण चॅट बॉक्स मध्ये टाका. हर्षाली बोलते वाटतं. तुमचं चॅट बॉक्स मध्ये टाका लवकर हर्षाली, आवाज नाही येत.
तर आता सेवरेज विचारताय तुम्ही. तुमचे सिवर लाईन्स आहेत, सिवर लाईन्स मधलं कोणतीही टर्म असेल तुमच्या पर्टिक्युलर आता जी तुमची लाईन आहे ती जर तुमची सिवर लाईन आहे ती इंडस्ट्रीयल वेस्ट जर पास करत असेल तर तुमची काय होणार आहे, ती त्या पर्टिक्युलर वेस्टची पाईपलाईन होणार आहे. मग तुमचं काय सिवर्स मध्ये तुमचे जे पाईपलाईन्स आहेत तिथलं कुठलं जे वेस्ट पास होईल तिथलं इंडस्ट्रीयल असेल किंवा डोमेस्टिक असेल तर ते तुमचं कशामध्ये येणार, सिवर वेस्ट मध्ये येणार. आता सिवरेजेस मध्ये आपण बेसिकली काय करतो, तुमचं इंडस्ट्रीयल आणि इन्स्टिट्यूशनल वेस्ट असेल जे लार्ज क्वांटिटी मध्ये आहे ते सिवरेजेस मध्ये तुमच्या म्हणजे जे सिवर लाईन्स आहेत त्याच्यामधून तुम्ही पास करताय. मग तुमचं जे इंडस्ट्रीयल किंवा इन्स्टिट्यूशनल वेस्ट असणार आहे ज्याच्यामध्ये ज्या आता ती पण डिपेंड आहे तुमच्या त्या इंडस्ट्रीवरती. जे इंडस्ट्रीज आहेत तिथं कसं लार्ज क्वांटिटी ऑफ ग्रीस किंवा जे काही तुमचं वेस्ट वॉटर आहे ते लार्ज क्वांटिटी मध्ये तिथं जनरेट होणार आहे. जे वेस्ट आहे तुमचं ते ऑइली किंवा त्याच्यामध्ये ग्रीसची अमाऊंट आहे ती जास्त असणार आहे. सो तुमचं जे ग्रीस किंवा ऑइली सबस्टन्सेस तुमचे ज्या वेस्ट मध्ये किंवा ज्या पाईप्स मधून तुम्ही पास करणार त्याला सिवरेजेस तुम्ही असं म्हणणार आहे. लक्षात येते? जे ऑइली सबस्टन्सेस आहेत तुमचे इंडस्ट्रीज असतील, इंडस्ट्रीज मधलं जे वेस्ट आहे ते तुम्ही ज्या पाईप्स मधून पास करणार त्याला सिवरेजेस असं तुम्ही म्हणायचं. लक्षात येते का सगळ्यांच्या? तर याच्यामध्ये आता आपल्याला सेप्टिक टँक मध्ये बेसिक काय बघायचंय तर सेप्टिक टँक मध्ये तुम्हाला एक ग्रीट म्हणून जे वेस्ट आहे ग्रीट पण तुम्हाला येणार आहे. ग्रीटचं मिनिंग काय तर तुमचं जे स्मॉल सँड पार्टिकल्स असतील किंवा तुमचे स्टोन पार्टिकल्स असतील ते तुमच्या जे तुमचा वॉटरचा फ्लो असणार आहे त्याच्यासोबत जे येतील त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, ग्रीट म्हणणार. तर आपलं बघा सेप्टिक टँक बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर सेप्टिक टँक म्हणजे काय आहे, जे टँक आहे जो बेसिकली कशासाठी डिझाईन केलेला आहे, तुमचं जे सिवेज वेस्ट आहे ते सिवेज वेस्ट तुम्ही कलेक्ट करणारे आणि ते काय करणारे तुम्ही अलाउड करणारे तिथं फॉर द डिकम्पोजिशन प्रोसेस. आता डिकम्पोजिशन प्रोसेस कशाची, जे तुमचं वेस्ट आहे ते तुम्ही काय करणार आहे तुमच्या जे वेस्ट जनरेट झालं तिथून कॅरी करून तुम्ही काय करणार आहे तुमच्या जी ड्रेनेज पाईपलाईन आहे तुमची तिथे तुम्हाला ते वेस्ट काय करायचे तर पास करायचे. तर तुम्ही हे सेप्टिक टँक कशासाठी डिझाईन केलेले आहे, जे वेस्ट आहे ते तुम्ही कलेक्ट करणार आणि डिकम्पोजिशन साठी तुम्ही तिथं अलाव करताय. म्हणजे तुमचं काय होईल, वेस्ट मिनिमायझेशनची जी प्रोसेस आहे ती तुमची विथ द हेल्प ऑफ सेप्टिक टँक तुम्ही इथं करू शकता. आता काय आहे सेप्टिक टँकचं डिझाईन कसं आहे बघा. सेप्टिक टँक इज अ बिलो ग्राउंड वॉटर टाईट बॉक्स. तो कशाचा असू शकतो, त्याचे कॉन्क्रीटचा असू शकतो, प्लास्टिकचा असू शकतो किंवा फायबर ग्लासचा असू शकतो. आणि त्याचे डायमेन्शन्स किती आहेत, 9 फीट बाय 5 फीट बाय 6 फीट. आता हे काय करतं सेप्टिक टँक, बेसिकली इट सेपरेट्स द लिक्विड अँड सॉलिड्स provide digestion of some organic mainly by bacteria which live without the oxygen and storage. आता काय जे आपले वेस्ट आहे ते आपण काय दिसत नाही. ओके सॉरी मी स्क्रीन शेअर करायचं. हा तर आता सेप्टिक टँक आपण कशासाठी बघतोय तर जे आपला सेप्टिक टँक आहे तो आपला अंडरग्राउंड आपण डिझाईन करणार आहे. आणि कशासाठी म्हणून सांगितलं तुम्हाला, जे आपले वेस्ट आहे, जे वेस्ट आपण काय करणार आहे आपल्या सेप्टिक टँक मध्ये कलेक्ट करणार आहे आणि डिपॉझिशन आपण सेप्टिक टँक मध्ये आपल्या करू शकतो वेस्ट. सेप्टिक टँक इज अ टँक बिलो ग्राउंड वॉटर टाईट बॉक्स. तो कशाचा आहे, कॉन्क्रीट, प्लास्टिक आणि फायबर ग्लासचा आहे. आणि त्याची डायमेन्शन्स किती आहेत आपले, 9 फीट बाय 5 फीट बाय 6 फीट. हे मिनिमम डायमेन्शन्स आहेत तुमच्या ह्याच्यापेक्षा मोठा पण सेप्टिक टँक असू शकतो. आणि काय करणार आहे, इट सेपरेट्स लिक्विड्स अँड सॉलिड्स अँड प्रोव्हाइड
सम स्पेस फॉर दी डायजेशन ऑफ दी आपलं जे काही वेस्ट आहे, जे आपलं डायजेशन आहे वेस्टचं ते काय करणार आहे आपण सेप्टिक टँक मध्ये करणार. त्याच्यामध्ये आपण जे लिक्विड आहे आणि सॉलिड मॅटर आहे ते आपण सेपरेट सुद्धा इथं करू शकतो. It discharge partially filtered and clarified effluent to the drain field for final treatment. तर याच्यामध्ये काय आपण सॉलिड आणि प्रत्येक सेप्टिक टँक मध्ये असं नाही, सॉलिड आणि लिक्विड वेस्ट आहे आपले ते आपण काय करणार आहे सेपरेट करणार आहे आणि डिपोजिशन साठी आपण त्याला सेप्टिक टँक मध्ये काय करणार आहे स्पेस देणार. आणि जे डिकम्पोजिशन होणार आहे ते तुमचं विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया जे आपलं वेस्ट आहे त्या वेस्ट मध्ये स्वतःच बॅक्टेरिया असतात ते काय होणार आहे नॅचरली तुमचं ते जे डिकम्पोजिशन आहे ते तुमचं सेप्टिक टँक मध्ये तिथं होणार आहे. तर बघा इथं तुम्हाला सेप्टिक टँकचं डिझाईन कसं आहे, इनलेट आहे आउटलेट आहे. ते तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतील अपार्टमेंट्स असतील तिथे तुम्हाला सेप्टिक टँक बघायला मिळेल. इनलेट आहे आणि हे काय आहे आउटलेट आहे तुमचं. तर याच्यात इन्स्पेक्शन पोर्ट आहे तो पण तुम्हाला विजिबल आहे. जे इन्स्पेक्शन पोर्ट आहेत जे तुमचं सेप्टिक टँक मधलं जे टोटल प्रोसेस होणार ते तुम्ही काय करू शकता इथून इन्स्पेक्शन करू शकता त्याचं. आणि तुमचा ऍक्सेस पोर्ट आहे याच्यामध्ये जर तुमचा ऍक्सेस पोर्टचा यूज काय आहे तर तुमचं सेप्टिक टँक आहे तो वॉश करायचा असेल तर तुम्हाला इथून ऍक्सेस आहे तुम्हाला. आणि हे जे इन्स्पेक्शन पोर्ट आहे ते तुम्ही हे जो वरचा टोटल पार्ट आहे तो तुम्हाला विजिबल असणार आहे एवढा सेप्टिक टँक. आणि बाकीचा जो असणारे पार्ट तो अंडरग्राउंड असणारे पार्ट. तुमचे जे अपार्टमेंट्स असतील मोठे मोठे तिथे तुम्हाला हे सेप्टिक टँक आहे ते बघायला मिळेल. इनलेट आहे आउटलेट आहे इन्स्पेक्शन पोर्ट आहे आणि तुमचं जे नंतर स्लेज फॉर्मेशन आहे किंवा जे वेस्ट आहे ते तुम्ही इनलेट मधून आत टाकलेले जे वेस्ट वॉटर आहे तुमचं इथं पास होणार. ते कसं होणार ते बघूया नेक्स्ट टाइम. तर बघा स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन कसं आहे तुमच्या सेप्टिक टँकचं. टोटल तुमचं जे इनलेट आहे आणि तुमचं टोटल टँक आहे तुम्हाला जे टोटल तुमचं काय आहे वेस्ट आहे ते एवढ्या डेप्थ पर्यंत तुमचं पास होणार आहे. ही तुमची काय झाली लिक्विड डेप्थ ऑफ दी टँक. आणि नंतर काय तुमचं इनलेट आणि आउटलेट तुम्हाला सांगितलेले ऑलरेडी मी. आणि तुमची टोटल जे वेस्ट आहे ते कसं पास होणार आहे तुमच्या एवढ्या इनलेट आणि आउटलेटच्या टोटल डेप्थ मध्ये तुमचं वेस्ट आहे ते पास होणार आहे. तर त्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे बघा तुम्हाला जे इनलेट दिलेलं आहे ते इनलेटची पाईप आहे आणि आउटलेटची पण पाईप आहे. तर इनलेट जेव्हा तुमचं वेस्ट जे सॉलिड किंवा लिक्विड वेस्ट आहे ते तुमचं इनलेट मधून आत आल्यानंतर तुम्ही काय केलेलं इथं बॅरियर प्रोव्हाइड केलेले. तर हे बॅरियर काय करणार तर जे तुमचं वेस्ट आहे त्याच्यामध्ये जर ऑइली सबस्टन्सेस असतील तर ते तुमचे कसे फ्लो होणार आहेत तर तुमच्या लिक्विडच्या वरच्या सरफेस मध्ये ऑइली सबस्टन्सेस जे आहेत ते तुमचे पास होणार आहेत. आणि जे काही सॉलिड मटेरियल असेल किंवा ज्या तुमचे वेस्ट आहे त्या वेस्ट मध्ये जे सॉलिड पार्टिकल्स असतील ते तुमचे काय होणार आहेत तर तुमचे इथं सेटल डाऊन होणार आहेत. मग तुमचं काय झालं हे जे तुम्ही दोन बॅरियर प्रोव्हाइड केलेले आहेत ते कशासाठी जे तुमचं ऑइली सबस्टन्सेस असतील त्याच्यासाठीचा एक बॅरियर आहे आणि हा तुमचा बॅरियर कशासाठी जे तुमचे पार्टिकल सेटल डाऊन होणार आहे जे तुमचं वेस्ट आहे जे सेटल डाऊन होणार आहे सॉलिड वेस्ट ते तुमचं इथं काय होणार आहे या बॅरियरमुळे इथंच थांबून राहणार आहे. आणि जे काही फ्लो होणारे लिक्विड आहे किंवा फ्लो होणारे वेस्ट आहे ते तुमचं डायरेक्टली नेक्स्ट तुमच्या चेंबर मध्ये इथं जाणार आहे. आणि तिथून तुम्ही काय करू शकता आउटलेट मध्ये आउटलेट थ्रू तुमचं वेस्ट आहे ते तुम्ही पुढं पास करू शकता. तर याच्यामध्ये बघा सेप्टिक टँक मध्ये आणि आपण इथे काय करणार आहे जे तुमचं वेस्ट आहे जनरेट झालेलं ते काय करणार आहे
इथेच जे वेस्ट मध्येच ऑलरेडी तुमचे बॅक्टेरिया असणार आहे ते तुमचे काय करणार आहे इथे डिपोजिशन किंवा डिकम्पोजिशन तुमच्या वेस्टचे इथे टोटली या टँक मध्ये तुम्ही करू शकता. इनलेट तुमचं आउटलेट जे तुमचं बॅरियर आहे फर्स्ट जे बॅरियर तुम्ही प्रोव्हाइड केले अपर बॅरियर आहे ते कशासाठी जे तुमचे ऑइली सबस्टन्सेस आहेत तुमच्या पाण्याच्या वरती फ्लो होणार त्याच्यासाठी आणि लोअर बॅरियर आहे तुमचं जे मटेरियल डिपॉझिट होणार आहेत त्या डिपॉझिट होणाऱ्या मटेरियलसाठी तुमचं काय आहे लोअर बॅरियर जे लिक्विड फ्लो होऊ शकतं ते तुमचं डायरेक्टली या दोन बॅरियरच्या मधून पुढे पास होऊ शकतं. तर इथं याच्यातले पण काही काही जे सबस्टन्सेस किंवा सॉलिड मॅटर आहे जे डिपॉझिशनचे लिक्विडला फ्लो असणार आहे त्यामुळे जर राहिले तर तुमच्या सेकंड चेंबर मध्ये काय होणार आहे त्याचं डिपॉझिशन होणार आहे आणि तुमचं जे वेस्ट आहे ते तुमचं वेस्ट नंतर तुम्ही डायरेक्टली आउटलेट मधून बाहेर काढू शकता. तर इथं तुम्हाला इन्स्पेक्शन चेंबर दिलेले आहेत. 2 इन्स्पेक्शन चेंबर आहेत आणि ऍक्सेस पण तुम्हाला दिलेले आहे. ऍक्सेस कशासाठी तर तुमचं जे सेप्टिक टँक आहे ते तुम्हाला कधी स्वच्छ करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्सेस आहे आणि जे टोटल प्रोसेस होते ते तुम्हाला इन्स्पेक्शन करण्यासाठी तुम्हाला 2 इन्स्पेक्शन चेंबर दिलेले आहेत आणि हा वरचा जो पार्ट आहे ते तुम्हाला विजिबल आहे. तुम्ही कुठे पण मोठ्या अपार्टमेंट मध्ये गेलात तर तिथे तुम्हाला सेप्टिक टँक डिझाईन इझिली पाहायला मिळेल आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे तो कसा असणार आहे तर अंडरग्राउंड असणार. ठीक आहे इथपर्यंत. तुम्हाला याच्यात सेप्टिक टँकचे डायमेन्शन पण दिलेले आहेत बघा कसे कसे आहेत. तर जे तुमचं इनलेट आहे ते मिनिमम डायमेन्शन आहे 75 mm मिनिमम 75 mm चे इनलेट डिपेंड आहे. आता हे सगळे डायमेन्शन्स आहेत ते कशावरती तुमची टोटल क्वांटिटी किती आहे वेस्टची त्याच्यावरती तुम्ही सेप्टिक टँक डिझाईन करणार आहे. तुमचं अमाऊंट किती आहे वॉटरची वेस्ट वॉटरची त्याच्यावरती तुमचं काय आहे सेप्टिक टँकचं डिझाईन. पण मिनिमम डायमेन्शन तुम्हाला दिलेलं आहे. इनलेटचं मिनिमम डायमेन्शन किती आहे 75 mm आउटलेटचं किती 75 mm. जे इनलेट आणि आउटलेट पाईप आहेत ते मिनिमम तुम्ही किती ठेवू शकता 75 mm. आणि जे तुमचं क्लिअरन्स स्पेस आहे क्लिअर स्पेस आहे ते तुम्ही किती ठेवलेलं आहे तर 20% ऑफ टोटल लिक्विड डेप्थ. तर ही तुमची काय आहे टोटल लिक्विड डेप्थ आहे त्याच्या 20% तुम्हाला काय करायचं इथं क्लिअर स्पेस ठेवायचं आहे आणि वरचा क्लिअर स्पेस किती ठेवू शकता मिनिमम 25 mm. ह्या जे टर्म्स आहेत आपण लक्षात ठेवा तुम्हाला मी पीपीटी शेअर करते त्याच्यातून तुम्ही नंतर लिहू शकता. तर हे झालं तुमची क्लिअर स्पेस आणि ही क्लिअर स्पेस आपण इथं का प्रोव्हाइड केली डायरेक्टली इनलेट आपण इथं फ्लो करू शकत होतो. आपला जो आपला लिक्विडचा फ्लो आहे तो डायरेक्टली ठेवू शकत होतो पण काय होणार आहे आपला इथून डायरेक्टली आपण लिक्विड जेव्हा म्हणजे क्लिअर स्पेस जर आपण नाही सोडली तर आपल्याला काय होणार आहे जे आपले बॅरियर्स आहेत त्या बॅरियर्स वरती प्रेशर येणार आहे. त्यामुळे आपल्याला जो आपलं वॉटर आहे किंवा जे वेस्ट वॉटर आहे ते आपल्याला काय करायचे ग्रॅज्युअली त्याचा फ्लो ठेवायचा आणि जे आपल्याला क्लिअर स्पेस आहे ते आपल्याला इथं मेंटेन करायचे. तर नेक्स्ट बघा जे लिक्विड डेप्थ आहे इथं टोटल आपली जे बॅरियर्स आहेत ते बॅरियर्स साठी आपण किती प्रोव्हाइड केलेली आपण जी टोटल लिक्विड डेप्थ आहे ती किती पर्सेंटेज मध्ये प्रोव्हाइड केली 40% मध्ये आपण हे जे बॅरियर्स आहेत 40% ऑफ दी लिक्विड स्पेस प्रोव्हाइड केलेले आहेत आणि वरचा क्लिअर स्पेस तुम्हाला किती राहतो टोटल बॅरियर आपण 60% ऑफ दी लिक्विड स्पेस त्याची हाईट ठेवलेली. लिक्विड डेप्थची जी हाईट आहे डेप्थ आहे लिक्विड डेप्थ त्याच्या 60% तुमच्या अपर बॅरियरची हाईट आहे. आणि नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलेलं इथलं स्कम क्लिअर स्पेस किंवा तुमचं हे सांगू शकता हे टोटल 40 आणि 20 टोटल तुमचं झालं 60 आणि रिमेनिंग तुमचं काय आहे ते 40 तुम्ही इथं प्रोव्हाइड करू शकता. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जे फर्स्ट टोटल तुमची टोटल लेंथ आहे ती तुमची कशी आहे लेंथ तर 3 times द width ऑफ दी टँक. टोटल लेंथ इक्वल टू 2 to 3 times width of the tank. तुमची जी विड्थ आहे त्याच्या
2 to 3 टाइम्स तुम्हाला काय करायचंय, लेंथ प्रोव्हाइड करायची, सो दॅट तुमचा जो फ्लो आहे किंवा तुमची जी टोटल क्वांटिटी आहे तुमच्या वेस्टची व्यवस्थित तुम्ही फ्लो आणि डिपॉझिट करू शकता, किंवा त्याचं डिकम्पोजिशन होण्यासाठी तुम्हाला तेवढा स्पेस अवेलेबल पाहिजे. आणि याच्यात पण तुम्हाला इथं इथली जो क्लिअर स्पेस दिलेला आहे तो किती आहे, 40% ऑफ द लिक्विड. ते तुम्हाला मिनिमम डायमेन्शन दिलेले आहेत. म्हणजे जे टोटल वेस्टची क्वांटिटी ऍक्च्युअल असणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला सेप्टिक टँक आहे तो डिझाईन करायचा. तुम्हाला क्लिअर स्पेस किती पाहिजे किंवा स्लश फॉर्मेशन किती होईल ते तुमचे टोटल कशावरती डिपेंड आहे, तुमचे टोटल क्वांटिटी ऑफ वेस्ट वॉटर किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यावरूनच तुमचं काय असणार आहे, जे वॉटरचं प्रेशर आहे ते पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि जो जेट सेप्टिक टँक आहे त्या सेप्टिक टँकची जर आरसीसी सेप्टिक टँक असेल तर त्याच्यातलं स्टील आहे ते पण तुम्हाला कशावरती डिसाईड करायचंय, तुमच्या टँक वरती टोटल लोड किती येईल त्याच्यावरती तुम्हाला टँकचं डिझाईन आहे ते करायचंय. तुम्हाला इथे पण तेच सांगितलेलं आहे की तुमचं वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर आल्यानंतर काय होणार आहे, जे सॉलिड मॅटर्स आहेत ते सॉलिड मॅटर्स तुमचे खाली डिपॉझिट होणार आहेत. आणि जे ग्रीस किंवा ऑइल्स असतील तुमच्या इंडस्ट्रियल वेस्ट असेल किंवा कमर्शियल वेस्ट मध्ये पण जे तुमचे ऑइली सबस्टन्सेस असतील किंवा ग्रीस असेल, ग्रीसी सबस्टन्सेस असतील ते काय होणार आहे, तुमचे लिक्विडच्या किंवा वॉटरच्या वरती फ्लो होणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, अपर बॅरियर आणि डाऊनवर्ड बॅरियर हे दोन्ही तुमचं काय करणार आहे, जे वेस्ट आहे ते तुमचं तिथंच अडवून ठेवणार आहेत. आणि जे काही बाकीचे पार्ट्स असतील लिक्विड असेल ते तुमचं प्लांट मधून डायरेक्टली तुम्ही हे कुठं कनेक्ट करणार, तुमच्या मेन ड्रेनेज लाईनला किंवा तुमचे तिथं चेंबर असेल त्याला तुम्ही कनेक्ट करून ते मेन ड्रेनेज लाईनला सप्लाय करू शकता. तुमचं जे वेस्ट आहे, वेस्ट मिनिमायझेशन जे मेन ड्रेनेज लाईन मध्ये तुम्ही काय करणार आहे, टोटल जे आपलं वेस्ट आहे ते डायरेक्टली तुम्ही त्याने तुमच्या ड्रेनेज लाईनला पास केलं तर वेस्ट मिनिमायझेशन तुम्ही काय करताय, तुमच्या सेप्टिक टँक मध्ये करताय. जे आता हे सॉलिड वेस्ट आहे इथे साचून राहून काय होणार आहे, ह्याचं डिकम्पोजिशन आपण इथे करणार आहे. कसं होणार आहे डिकम्पोजिशन, तर तुमचे जे बॅक्टेरियाज असतात ते तुमच्या वेस्ट मध्ये ते बॅक्टेरिया थ्रू डायरेक्टली नॅचरली तुमचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन तुमच्या वेस्टचं होणार आहे. तर हे याच्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला सेडिमेंट्स म्हणजे तुमचे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत, तुमचं स्कम म्हणजे काय, तर तुमचे जे ऑइली सबस्टन्सेस आहेत ते, आणि तुमचं इनलेट. आणि हे तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली आउटलेट प्रोव्हाइड करून तुम्ही याला तुमचं वेस्ट आहे ते बाहेर घेऊ शकता किंवा ड्रेनेज लाईनला प्रोव्हाइड करू शकता. या डायग्रामचा यूज एलिमेंट्स सांगितले तुम्हाला इथे बघा कोणते कोणते, बेसिक, इनलेट, आउटलेट, ऍक्सेस पोर्ट आणि तुमचे जे बॅरियर्स आहेत किंवा बफल्स आहेत ते तुमचे इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला इथं व्यवस्थित तुमचं रिप्रेझेंटेशन दिसतं. तुमचं जे सॉलिड आहे वेस्ट जे सॉलिड फॉर्म मध्ये किंवा ज्याचं वेट जास्त आहे ते तुमचं डायरेक्ट खाली विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी तुमचं सेटल डाऊन होणार. जे ग्रीस किंवा ऑइली सबस्टन्सेस आहेत ते तुमच्या वरून फ्लो होत असतात ते तुमचे काय होणार आहेत, वरच्या बॅरियरला तिथं अडकून राहणार आहेत. ऍक्सेस पोर्ट तुम्ही टोटल तुमच्या सेप्टिक टँकचं जे वेस्ट वॉटर फ्लोईंग कंडिशन आहे तुम्ही ऍक्सेस पोर्ट थ्रू चेक करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्टली तिथं पार्ट दिलेले आहे, सॉरी इन्स्पेक्शन पार्ट आणि ऍक्सेस पोर्ट. इन्स्पेक्शन पोर्ट मधून तुम्ही काय करू शकता, इन्स्पेक्शन करू शकता म्हणजे काय, जे तुमचं टोटल फ्लो होतोय वेस्ट वॉटरचा ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आणि ऍक्सेस पोर्ट मधून तुम्हाला काय, फॉर दी पर्पज ऑफ क्लिनिंग तुम्ही फॉर क्लिनिंग पर्पज ऍक्सेस पोर्ट तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे.
नेक्स्ट पार्ट आहे आपला बघा septic tank. It is primary horizontal continuous flow type of sedimentation tank having extra provision to digestion of settled sludge. आता आपलं काय करणार आहे सेप्टिक टँक मध्ये आपण वेस्ट मिनिमायझेशन करणार आहे जे आपण डायरेक्टली आपलं टोटल अपार्टमेंट आहे सपोज त्या अपार्टमेंट मध्ये जे वेस्ट आहे ते आपण कलेक्ट केलेलं आहे आणि डायरेक्टली ड्रेनेज लाईनला प्रोव्हाइड करण्याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे ते सेप्टिक टँक मधून पास केलेलं आहे. तर सेप्टिक टँक मध्ये आपण काय करणार आहे त्याचं जे स्लज फॉर्मेशन झाले त्याचं डायजेशन म्हणजेच काय म्हणतोय आपण इथं डिकम्पोजिशन इथं नॅचरल डिकम्पोजिशन आपण सेप्टिक टँक मध्ये करणार आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला तर सेप्टिक टँक मध्ये जे वेस्ट आहे आता इथं आपण बॅरियर प्रोव्हाइड केले बरोबर आहे. आपण इथं बॅरियर प्रोव्हाइड केलेले अपर बॅरियर आणि लोअर बॅरियर हे बॅरियर प्रोव्हाइड केलेले आपलं लिक्विडचा फ्लो आहे वेस्ट वॉटरचा फ्लो आहे तो इथून आपला होतच राहणार आहे. पण हे जे बॅरियर प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांनी काय केलं ते तुमचे ऑइली सबस्टन्सेस असतील ते पण इथेच थांबवून ठेवले आणि ते तुमचं सॉलिड वेस्ट आहे ते पण तुमचं लार्ज अमाऊंट मध्ये तुमच्या सेप्टिक टँक मध्ये कलेक्ट झालेले पण तुम्हाला हे जे डिकम्पोजिशन आपण करणार आहे त्याच्यासाठी काय पर्टिक्युलर टाइम द्यावा लागेल. जे बॅक्टेरियाज आहेत ते तुमच्या वेस्ट वॉटर मध्ये असणार आहेत पण त्या बॅक्टेरियांना ते वेस्ट आहे ते डिकम्पोज करण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम द्यावा लागणार आहे. त्या टाइमला आपण काय म्हणणार आहे त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये आपण काय करणार आहे आपल्या सेप्टिक टँकचं जे इनलेट आहे त्या वेस्ट वॉटर इनलेट आहे ते आपलं काय करणार आहे बंद ठेवणार आहे. कशासाठी तर आपलं जे वेस्ट कलेक्ट झालेलं आहे सेप्टिक टँक मध्ये ते वेस्ट डिकम्पोज होण्यासाठी तर त्या पर्टिक्युलर पिरियडला आपण काय म्हणणार आहे तर डिटेन्शन टाइम ऑफ दी सेप्टिक टँक. तर तो किती असणार आहे डिटेन्शन टाइम 12 to 36 आवर्स असणार आहे. जे आपलं वेस्ट डिकम्पोजिशन साठी आपण टाइम देणार आहे किंवा जे आपलं स्लज आहे ते स्लज डायजेशन किंवा जे सेटल झालेले स्लज आहे ते डायजेस्ट करण्यासाठी किंवा त्याला डिकम्पोज करण्यासाठी जो टाइम आपण प्रोव्हाइड केलेला आहे त्या टाइमला आपण काय म्हणणार आहे डिटेन्शन टाइम ऑफ दी सेप्टिक टँक. त्यामध्ये आपण काय करणार डिटेन्शन टाइम मध्ये जो आपले इनलेट आहे इनलेट आपण बंद करून ठेवणार आणि त्यामुळे काय होईल जे आपले स्लज जे जनरेट झालेले ते डिकम्पोज व्हायला आपल्याला हेल्प होईल. मग तो डिटेन्शन टाइम किती आहे 12 to 36 आवर्सचा आपला डिटेन्शन टाइम आहे सेप्टिक टाइम. नेक्स्ट काय तर इट रिमूव्ह 60 to 70% ऑफ डिझॉल्व्ड मॅटर. जे डिझॉल्व्ह सॉलिड्स आहेत आपले किंवा जे वेस्ट मधले जे सॉलिड मॅटर आहे तो किती पर्सेंटेज मध्ये आपण इथं रिमूव्ह करणार आहे 60 to 70% म्हणजे आपण इथं काय करतोय आता 60 to 70% रिमूव्हल म्हणजे आपण 60 to 70% वेस्ट मिनिमायझेशन आहे जे आपण मेन ड्रेनेज लाईनला प्रोव्हाइड करणार होतो डायरेक्टली ते आपण 60 to 70% मध्ये आपलं वेस्ट मिनिमायझेशनची प्रोसेस इथं सेप्टिक टँक मध्ये आपण इथं करतो. क्लिनिंग पिरियड कधीचा आहे 6 months to 3 years डिपेंड आहे तुमची टोटल किती मोठा सेप्टिक टँक आहे किंवा तुमचे टोटल क्वांटिटी किती आहे वेस्टची तुमच्या टोटल सोसायटी असेल तुमची पर्टिक्युलर त्या पूर्ण सोसायटीच्या पॉप्युलेशन वरती आणि तुमच्या त्या वेस्ट जे तुमचं जनरेट होणार आहे वेस्ट वॉटर त्याच्यावरती तुमचा हा क्लिनिंग पिरियड आहे तो डिपेंड असतो. डिटेन्शन टाइम बघा 12 to 36 आवर टोटल वेस्ट मिनिमायझेशन 60 to 70% मध्ये आपण वेस्ट मिनिमायझेशन करतो इथं आणि जो क्लिनिंग पिरियड आहे तो मिनिमम 6 months to मॅक्सिमम 3 years चा तुमचा सेप्टिक टँकचा क्लिनिंग पिरियड आहे. त्याच्यामध्ये बेसिक काय डिटेन्शन टाइम आहे. डिटेन्शन टाइम म्हणजे काय जे आपण डायजेशन साठी जे आपण वेळ देतोय आपल्या किंवा डिकम्पोजिशन ऑफ द वेस्ट आहे आपले जे आपण करतोय ते किती टाइम मध्ये करणार आहे तर 12 to 36 आवर्स आहेत आपले. जेवढे जास्त क्वांटिटी ऑफ स्लज असेल तेवढं जास्त तुम्हाला त्याला डिकम्पोजिशन साठी किंवा डायजेशन साठी टाइम द्यावा लागेल. आता बघा टँक आपण कुठं कुठं डिझाईन करू शकतो. जनरली प्रिस्क्राइब्ड फॉर इंडिव्हिज्युअल होम्स बेस्ड ऑन होम साईज. तर इंडिव्हिज्युअल होम असेल तिथे सुद्धा आपण सेप्टिक टँक आहे तो डिझाईन करू शकतो. फक्त त्याची काय असणार आहे जी साईज असणार आहे ती तुमची ऍज कम्पेअर टू तुमचे जे अपार्टमेंट असतील त्याच्यापेक्षा तुमचं काय असणार आहे साईज तुमच्या इंडिव्हिज्युअल होम साठी जर तुम्ही सेप्टिक टँक डिझाईन केला तर त्याची साईज असणार आहे ती कमी असणार आहे. क्रायटेरिया काय हायड्रॉलिक डिटेन्शन टाइम प्लस सॉलिड स्टोरेज. डिटेन्शन टाइम किती असणार आहे बघा 1 to 2 डेज डिटेन्शन ऑफ डिझाईन फ्लोर 1 to 2 days असणार आहे जर तुम्ही एका पर्टिक्युलर
इंडिव्हिज्युअल हाऊस साठी जर तुमचा सेप्टिक टँक आहे तो डिझाईन केला तर 1 to 2 डेजचा तुम्हाला डिटेन्शन पिरियड लागणार आहे. आणि जे तुमचं सॉलिड वेस्ट असेल किंवा लिक्विड वेस्ट असेल ते तुमचं सॉरी जे ऑइली वेस्ट असेल किंवा सॉलिड वेस्ट असेल ते तुमचं काय होणार आहे इथं डिपॉझिट तुमचं इझिली होऊ शकणार. तर तुमचे सेप्टिक टँक आहेत त्याचं कसे मटेरियल्स कोणते कोणते यूज करू शकतो बघा. आरसीसी सेप्टिक टँक पण आहे, फायबर रिइन्फोर्स प्लास्टिक सेप्टिक टँक पण आहे आणि पॉलिथिन किंवा पॉलिप्रोपायलिन सेप्टिक टँक पण आहे. तुम्हाला आपल्या इथं तुम्ही जे आपले आरसीसी सेप्टिक टँक आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील लार्ज क्वांटिटीमध्ये. तुमचं जेव्हा अपार्टमेंटचं जे बिल्डिंग चालू असते तेव्हा तुमचं सेप्टिक टँकचं पण डिझाईन तुम्हाला तिथं बघायला मिळेल. टँकचं बेसिक फंक्शन काय, सॉलिड रिमूव्हल बाय सेटलिंग अँड फ्लोटेशन. जे सॉलिड रिमूव्हल आहे, सॉलिड वेस्ट मटेरियल आहे, सॉलिड्स म्हणण्यापेक्षा तुम्ही काय म्हणू शकता, सॉलिड जे वेस्ट आहे ते तुम्ही काय करता इथे सॉलिड वेस्ट आहे ते तुम्ही लार्ज क्वांटिटी मध्ये इथं रिमूव्ह करू शकता. 60 to 80% मध्ये तुमचं काय होणार आहे इथं वेस्ट रिमूव्हल आहे किंवा वेस्ट मिनिमायझेशन आहे तुमचं इथं होणार आहे. अनएरोबिक डायजेशन, तुमचा जो सेप्टिक टँक आहे तो तुमचा कसा असणार आहे, टोटली क्लोज्ड असणार आहे. तुमचं तिथे कसं होणार आहे म्हणजे डायजेशन म्हणजे काय म्हणते तुम्ही जे डिकम्पोजिशन आहे तुमच्या वेस्टचं ते तुमचं कसं होणार आहे, नॅचरली डिकम्पोजिशन होणारे जे बॅक्टेरियाज आहेत ते बॅक्टेरियाज काय करणार आहेत तर तुमचं वेस्ट मिनिमायझेशन किंवा वेस्ट डिकम्पोजिशन ऑफ दी सीवेज तुमचं करणार आहे. नेक्स्ट काय आहे, स्टोरेज ऑफ दी सॉलिड्स. जे तुमचं वेस्ट सॉलिड्स आहे, सॉलिड म्हणजे काय तर तुमचं सॉलिड वेस्ट आहे ते तुम्ही काय करणार इथं तुमच्या टँक मध्ये स्टोर करून ठेवणार आहे आणि त्याचं काय करणार आहे नंतर डायजेशन तुम्ही इथं करणार आहे. मॅम व्हॉइस येत नाहीये. मॅडम आवाज येत नाही. ठीक आहे, तर बघा येतोय का? हा येतोय आता. नोट केलेलं माझ्या लक्षातच नाही. आता याच्यामध्ये आपण काय बघितलं, टँक फंक्शन्स मध्ये सॉलिड रिमूव्हल बाय सेटलिंग अँड फ्लोटेशन 60 to 80% जे आपलं रिमूव्हल आहे ते होणार आहे. अनएरोबिक डायजेशन आहे, तर आपल्या याच्यात स्टोरेज ऑफ सॉलिड्स जे वेस्ट आहे ते आपण कलेक्ट करणार. अनएरोबिक डायजेशन मध्ये बघा आता काय आहे, तर अनएरोबिक डायजेशन मध्ये आपण जे आपलं सेप्टिक टँक आहे ते बेसिकली अंडरग्राउंड असणार आहे. सो
त्याला आपण कुठेच ऑक्सिजन जे प्रोव्हाइड करतोय आपण तो ऑक्सिजन इथं प्रोव्हाइड केलेला नाही. सो आपलं जे डायजेशन आहे कुठेच आपल्याला ओपनिंग नाहीये. ओपनिंग आपण कशासाठी जे स्मॉल ओपनिंग प्रोव्हाइड केलेले आहेत त्या कशासाठी आहेत, एक तर आपले इन्स्पेक्शन चेंबर आहेत आणि ऍक्सेस पोर्ट आहे. पण ते काय करणार आहेत, तुमची जी टोटल प्रोसेस जेव्हा जी तुमची टोटल प्रोसेस होणार आहे डायजेशनची त्या प्रोसेसमध्ये तुम्ही फक्त ही इन्स्पेक्शन पोर्ट फॉर द पर्पज ऑफ इन्स्पेक्शन यूज करणार. त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, टोटल जे तुमचं ऑक्सिजन आहे ते तुम्ही इथं अनएरोबिक डायजेशन जे टोटल डायजेशन होणार आहे किंवा जे वेस्ट मिनिमायझेशन होणार आहे ते विदाउट ऑक्सिजन तुम्ही इथं केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं काय म्हणलेलं इथं अनएरोबिक डायजेशन ऑफ दी तुमचं वेस्ट मटेरियल. जे तुमचं ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन तुम्ही इथे नाही प्रोव्हाइड केला. जे डायजेशन होणार ते अनएरोबिक डायजेशन जे बॅक्टेरियाज आहेत बॅक्टेरिया डायरेक्टली काय करणार, नॅचरली तुमचं वेस्ट मिनिमायझेशन आहे किंवा जे तुमचं वेस्ट डायजेशन आहे तुमचं इथं करणार आहे. नेक्स्ट आपण बघितलं रोल ऑफ दी सेप्टिक टँक. अनएरोबिक फर्मेंटेशन ऑफ द सॉलिड्स विदाउट ऑक्सिजन. तुमचं जे बॅक्टेरियाज आहे ते काय करणार, फर्मेंटेशन किंवा डायजेशन किंवा डिकम्पोजिशन म्हणू शकता तुमचं तुमच्या वेस्ट इथं केले जाणार. रिड्यूस द लोड ऑफ पॅथोजन इन द इफ्लुएंट. जे तुमच्या आउटलेट आहे तुमचं डिटेन्शन पिरियड नंतर तुम्ही काय करणार आहे, आउटलेट मधून जे लिक्विड आहे ते ड्रेनेज सिस्टीमला प्रोव्हाइड करणार. मग तुमचे काय तिथे पॅथोजन्स आहेत जे तुमचं डायजेशन झालेलं आहे ऑलरेडी तुमच्या वेस्टचं. सो पॅथोजन्स किंवा जे बॅक्टेरियाज आहेत त्याची क्वांटिटी काय होणार आहे आउटलेट मध्ये रिड्यूस होणार आहे. नेक्स्ट काय येतं, होल्ड इफ्लुएंट फॉर 2 to 3 days फॉर इम्प्रूव्ड सेफ्टी. तर काय केलेलं आहे, आपला जो टोटल डिटेन्शन पिरियड आहे त्याच्यामध्येच इफ्लुएंट 2 to 3 days साठी आपण काय केलेलं आहे ठेवलेले. टोटल डिटेन्शन पिरियड आपला बघा किती आहे, 12 to 36 hours आहे. त्याच्यामधले 2 ते 3 तास असणार आहेत शेवटचे. ते कशासाठी असणार आहेत, जे आपलं इफ्लुएंट आहे ते इफ्लुएंट मधून आपण त्या डिटेन्शन पिरियड मध्येच तो टाइम आपण काय केलेला आहे कन्सिडर केलेलं आहे. ते इफ्लुएंट मधून आपण काय करणार, आपलं वेस्ट आहे ते बाहेर ड्रेनेज सिस्टीमला प्रोव्हाइड करणार. जे तुमचं त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं टोटल सेडिमेंटेशन आहे, जे पार्टिकल्स आहेत तुमचे सेटल डाऊन व्हायला आणि त्याचं डिकम्पोजिशन व्हायला तुम्हाला काय करायचंय, पर्टिक्युलर टाइम द्यायचा आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, डिटेन्शन पिरियड ऑफ दी सेप्टिक टँक. नेक्स्ट, रिटेन सॉलिड मटेरियल टू प्रिव्हेंट ब्लॉकेज ऑफ फर्दर डिस्पोजल सिस्टीम. आता याच्यामध्ये आपण टोटल वेस्ट मिनिमायझेशन 60 to 70% मध्ये केलेलं आहे. जे आपलं सॉलिड मटेरियल आहे आपण बॅरियर जे प्रोव्हाइड केलेले आहेत त्या बॅरियर थ्रू काय झालेलं इथं सॉलिड मटेरियल किंवा सॉलिड वेस्ट आहे ते तुमचं कमी झालेलं आहे. ते तुम्ही सेप्टिक टँक मध्येच रिटेन करून ठेवलेलं आहे. मग तुमची जी फर्दर डिस्पोजल सिस्टीम आहे, मेन ड्रेनेज सिस्टीम आहे, तिथला लोड काय केलेला आहे तुम्ही इथं कमी केलेलं आहे. कशामध्ये, सेप्टिक टँक मध्ये. हे जे पॉइंट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. अनएरोबिक फर्मेंटेशन आहे तुमचं, जे फर्मेंटेशन किंवा डायजेशन किंवा डिकम्पोजिशन होणार आहे तुमच्या वेस्टचं, ते अनएरोबिक डिकम्पोजिशन आहे. टोटल तुमचं इफ्लुएंट म्हणजे जे वेस्ट बाहेर पडणारे वेस्ट वॉटर, तिथला पॅथोजनचा लोड आहे ते तुम्ही इथं कमी केलेला आहे. जी सेफ्टी आहे ती तुमची इथं इम्प्रूव्ह झालेली आहे. आणि hold the effluent for 2 to 3 days for improved safety. इफ्लुएंट मधलं म्हणजे जे वेस्ट आहे ते तुम्ही काय करू शकता, 2 ते 3 दिवसासाठी स्टॉप करून तुमच्या सेप्टिक टँक मध्ये काय करू शकता, ठेवू शकता. नेक्स्ट, जे सॉलिड मटेरियल आहे ते तुम्ही इथे रिटेन केलेलं आहे आणि डिपॉझिट पण तिथेच केलेलं आहे. त्यामुळे तुमचा टोटल लोड कमी झालेला आहे तुमच्या टोटल डिस्पोजल सिस्टीमवरचा. टोटल अपार्टमेंटचं जे वेस्ट आहे ते तुम्ही सेप्टिक टँक मधून पास केलेलं आहे आणि तिथं 60 to 70% तुमचं जे वेट रिडक्शन आहे ते झालेलं आहे. त्यामुळे तुमचं काय झालंय, डिस्पोजल सिस्टीमवरचा लोड आहे तो कमी झालेला आहे. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघा. इट कॅन बी इझिली कन्स्ट्रक्टेड. तुम्हाला कोणत्या पण मोठ्या अपार्टमेंट मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं इझिली सेप्टिक टँक बघायला मिळेल. इझी आहे कन्स्ट्रक्शन. नो मेंटेनन्स प्रॉब्लेम. मेंटेनन्स कॉस्ट, मेंटेनन्स पण तुम्हाला जास्ती करावं लागणार नाहीये.
तुमचा क्लिनिंग पिरियड आहे त्या क्लिनिंग पिरियड मध्ये जर तुम्ही व्यवस्थित सेप्टिक टँक क्लीन केला तर तुमचं मेंटेनन्स आहे ते पण तुम्हाला मेंटेनन्स प्रॉब्लेम नाही करणार. इथे एक्सेसली रिमूव्ह बीओडी. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे तुमची बीओडी आहे जो आपण कॅल्क्युलेट केलाय ते काय करणार तुमचं इथं रिमूव्ह करणार आहे. व्हेरी लेस अमाऊंट ऑफ सॉलिड्स आर प्रोड्युस्ड. तर काय तुमचं जे इफ्लुएंट आहे त्याच्यामधून जेव्हा तुम्ही ड्रेनेज सिस्टीमला प्रोव्हाइड करणार वॉटर त्याच्यामध्ये काय आहे तुमचं लेस अमाऊंट ऑफ सॉलिड. तुम्ही बऱ्यापैकी अमाऊंट मध्ये सॉलिड तुमचं डिपॉझिट केलेले किंवा डिकम्पोज केलेले त्यामुळे जे जनरेट होणारे वेस्ट आहे जे इफ्लुएंट मधलं जे वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये तुमचं लेस क्वांटिटी ऑफ सॉलिड मॅटर तुम्हाला बघायला मिळेल. आणि नेक्स्ट काय लो कॉस्ट इकॉनॉमिकल आहे तुमचा सेप्टिक टँक डिझाईन. टोटल तुम्ही जर टोटल पॉप्युलेशन आणि वेस्ट जी तुमची वेस्ट जनरेट झालेले आहे वेस्ट वॉटर जनरेशनची जी क्वांटिटी आहे त्याच्यामधलं जे टोटल वेस्ट आहे ते तुम्ही 60 to 70% मिनिमाइज करताय. तुमचं 60 to 70% लोड तुमच्या मेन ड्रेनेज सिस्टीम वरचा तुम्ही डायरेक्टली कमी करू शकता. डिसएडव्हान्टेज मध्ये काय आहे इट्स साईज शुड बी व्हेरी लार्ज टू सर्व मेनी पीपल. तुमचं जे अपार्टमेंट आहे तुम्हाला सांगितलं टोटल तुमचं जे पॉप्युलेशन आहे पर्टिक्युलर अपार्टमेंटचं त्याच्यात मग G+10 फ्लोअर असतील तर तेवढाच मोठा टँक लागेल. G+15 फ्लोअर्स असतील तिथे मग पॉप्युलेशन तुमची काय होणार आहे वाढणार आहे आणि तुमचं वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते सुद्धा लार्ज क्वांटिटी मध्ये जनरेट होणार. सो तुम्हाला त्या टँकचं डिझाईन पर्टिक्युलर पॉप्युलेशन किंवा जे वेस्ट जनरेशन आहे त्यानुसार तुम्हाला इथं करावं लागेल. पण तुमचं जे मेंटेनन्स सिस्टीम आहे त्याच्यावरती तर जो लोड आहे तो तुमचा इथं कमी होणार. स्मेल प्रॉब्लेम जो तुमचा सेप्टिक टँक आहे तो तुम्ही आपण इथे तुम्ही रिमूव्ह करू शकता. तुम्ही थोडंसं आउटसाइड तुमच्या बिल्डिंग पासून थोडस अंतरावरती जर सेप्टिक टँक डिझाईन केला तर स्मेल प्रॉब्लेम पण तुम्हाला तिथे येणार नाही. एक डिसएडव्हान्टेज आहे नीड्स पिरियॉडिक क्लिनिंग. जे क्लिनिंग आहे तुमचं वेस्ट आहे ते टोटल जे लार्ज क्वांटिटी मध्ये जनरेट झालेले ते तुम्ही सगळं काय केलेलं आहे तिथेच डिकम्पोज केले तिथेच डिपॉझिट केलेलं आहे. सो तुम्हाला काय करावं लागणार आहे जर तुमचा क्लिनिंग पिरियड आहे त्या क्लिनिंग पिरियड मध्ये जर तुम्ही तुमचं सेप्टिक टँक व्यवस्थित क्लीन केलं तर तुम्हाला काही पुढं प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर काय काय बघितलं एकदा लक्ष द्या. टोटल सेप्टिक टँक आपले त्याच्यामध्ये मिनिमम डायमेन्शन किती आहेत 9x5x6 फीट तुमचा करू शकता तुम्ही डिझाईन. हे पण फिक्स नाहीये तुमच्या टोटल वेस्ट जनरेशन वरती ते डिपेंड आहे मी तुम्हाला सांगितलं. जे तुमचं सॉलिड आणि लिक्विड वेस्ट आहे ते तुम्ही काय करणार सेप्टिक टँक मधून पास करणार आणि तुमचं जे अनेरे इनलेट आहेत आउटलेट आहेत आणि तुमचे बॅरियर्स आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर तुमचे अपर बॅरियर आणि लोअर बॅरियर. अपर बॅरियर कशासाठी तुमचे ऑइली सबस्टन्सेस असतील वेस्ट मध्ये ते कलेक्ट करण्यासाठी किंवा जे ज्याचं वेट आहे ते तुमचं कमी ते सबस्टन्सेस तुमच्या पाण्याच्या वरून फ्लो होणार त्याच्यासाठी अपर बॅरियर. जो लोअर बॅरियर आहे ते तुमचे मोठे मोठे पार्टिकल्स असतील ते तुमचे अडकून राहण्यासाठी तो तुमचं काय केलेलं आहे तुम्ही लोअर बॅरियर आहे तो प्रोव्हाइड केलेला. आणि तुम्ही याच्यामध्ये अजून काय प्रोव्हाइड केलेलं आहे इन्स्पेक्शन पोर्ट्स आहेत आणि ऍक्सेस पोर्ट आहे. ऍक्सेस पोर्ट फॉर क्लिनिंग पर्पज आहे बेसिकली आणि इन्स्पेक्शन पोर्ट आहे ते तुमचं टोटल जे वेस्ट मिनिमायझेशनची प्रोसेस असेल तेव्हा तुम्ही कधी पण तुम्ही इन्स्पेक्शन पोर्ट तुम्ही यूज करू शकता. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. डिटेन्शन पिरियड 12 to 36 आवर्स आहे. टोटल 60 to 70% डिझॉल्व मॅटर किंवा तुमचे वेस्ट मॅटर आहे तो टोटल तुमचा इथे रिमूव्ह होतोय आणि क्लिनिंग पिरियड 6 months to 3 years आहे. डिपेंड आहे तुमचं जर तुमचा टँक लहान असेल तर तुमचा क्लिनिंग पिरियड जास्त असेल. तुमचा टँक मोठा असेल तर क्लिनिंग पिरियड तुमचा 6 months 12 months असा तुमचा असू शकतो. तुमचे जेवढं जास्त क्वांटिटी ऑफ वेस्ट जनरेट होणार आहे तेवढं तुमचं क्लिनिंग पिरियड पण
लवकर असणार, कारण आपलं जे वेस्ट आहे ते टोटल तिथंच डिपॉझिट आपण केलेलं आहे. काही डाऊट नसेल तर रोल नंबर टाकून लेफ्ट झाले तरी चालेल. भाऊजी संकट जायचं काय? हॅलो हा बोला कोण? हॅलो मॅम. हा बोला. हॅलो हॅलो बोला ना, कोण बोलतंय? हॅलो हॅलो मॅम. कोण बोलते? बोला. हॅलो दत्ता माने बोला. दत्ता माने बोला. हॅलो येतंय ऐकायला माने? मॅडम बोला, तू सांग. सागर कुंभार वाटतं मॅडम. हॅलो मॅम. हॅलो हा बोला, ऐकायला येते.